बँड कोणी बंद केलं रे? अरे आमच्या अरुण मामाचं लग्न आहे, वाजव. अरे वाजव. बंद 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 बंद. अरुण मामाचं लग्न आहे ना. हा बघ, मग त्यालाच बाहेर ढकलता होय तुम्ही वसाऱ्यांनो. माझे लग्न आहे ना, माझं लग्न आहे ना, मग मला थोडं तरी नाचू द्या ना रे वसाऱ्यांनो. अरे 47 वर्षानंतर माझं लग्न होते. मुहूर्त चुकला तर सगळी वाट लागेल. आई कुठं राहिली? आई 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 बँड बंद. वा वा वा, आजी काय नाचली, एकदम फुल लॉकिंग पॉकिंग, एकदम काय म्हणतात ना ते लय झारे. ए वसाऱ्या, लॉकिंग फॉकिंग काय करता साहेब? रे वसाऱ्या तिच्या अंगात आईले, रे हिच्या अंगात आईले. हा वसाऱ्या का घुमतोय? तो सकाळपासून टाकून आहे. अरे देवा. त्याला सोड. आजीचं बघ काय झालंय ते. आये आजी 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 तू कोण आहेस? आजी तू आमची आजी नाहीस, तू आजी. हा आजी तू सांग कोण आहेस तू? आजी तुळसा, तुळसा आहे मी. अरे मग तुळशीच्या लग्नाला जायचं, अरुणच्या लग्नाला कशाला आईलीस? फालतूपणा करू नकोस. मोती बिंदू काढलेस तिथे साबुदाणा परमनंट टाकून देईन. मामा तुम्ही मोतीबिंदू काढले? हा तर 47 वर्षानंतर माझे लग्न होते म्हणल्यावर ऑल पार्ट बॉडी मी सर्व्हिसिंग करून घेतली सगळी. त्याच्यातच मोती लिंबूचं पण ऑपरेशन करून टाकले. अरे म्हणजे सगळं आता कसं स्पष्ट दिसायला पाहिजे ना, म्हणून मी हे केलं आहे. एक मिनिट, पण हिला कसं काय? म्हणजे माझ्या मोती लिंबूचं मी ऑपरेशन केलं तर डाव्या डोळ्याच्या उजव्या डोळ्याला नाही कळलं, पण हिला कसं कळलं? आलं माझ्या लक्षात आलं. मामा ती आपल्या वरच्या वाडीवरची तुळशी मामी, ती नाही काय मागच्या वर्षी डोक्यात फणस पडून मेली. तिनं आपल्या आजीला धरलंय. तिनं आपल्या आजीला धरलंय. ती आता असं तसं सोडणार नाही. आणि मग आता रे काय करायचं? आता मी हँडल करतो. मामा तुम्ही जरा सोबतीला या नाही इथं असं फक्त समोर उभे राहा. तुळशी तुझ्या बापाची मैत्रीण आहे काय रे? तुळसा मामी बोलायचं. हो हो. अरे वसाडे मना कशाला पुढं उभं केलंस? मग मना जोराचं लग्न आयलंय. तुम्ही लग्न करालो, लग्नाचं काय कौतुक सांगताय? हा, आणि लग्न करून असा कुठला मोठा रेकॉर्ड तोडणार आहे तुम्ही? अहो रिटायर होण्याआधी 2 वर्ष बॅटीला नुसता बॉल लागला तरी नशीब मानतात बॅट्समन. तुम्ही कसले सेंचुरी मारायचे स्वप्न बघताय? 1-2 ओव्हर खेळलात ना तरी भरपूर आहे. आता मी बघतो काय ते. अजय 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 हे बघ अजय, तू का आलीस अजय? मामी, हो. मामी, मामी. तुळसा मामी. हो तुळसा मामी. मामी मला सांग, लग्नात काय विघ्न येणार असेल तर सावध कर. नाही मामी आमच्या मामांची पोरगी निवडली, ती नीट आहे ना? पोरगी नीट नाही म्हणते. अरे 47व्या वर्षी हँडपंपशी जरी माझं लग्न केलं ना तरी मी तयार आहे. अरे पोरगी कशी पण असू दे, पण फक्त पोरगी पाहिजे. मला लग्न करायचं. मामी आमच्या मामांची पोरगी निवडली, ती पोरगीच आहे ना? अरे ही सगळ्यालाच नाही बोलते. मला वाटतं हिने औरच पाठांतर केलाय. या मेकअप आणि गेटअप मध्ये जेवढा उशीर लावला नाही तेवढा पाठांतर लावला असता आता कौरच किट झाला असता. अरे वसारून प्रश्न कसले तिला विचारतोय ना, दरबार कसला भरवतो? चला आपली वरात आहे, लग्नाला जायचं. अरे माझा मुहूर्त चुकला. मामा तुम्ही थांबा. मामा एवढी काही परी नाही.
कळलं तुम्हाला, एवढी घाई बरी नाही. अति घाई महाबळेश्वरला नाही. आता मामी आले ना, अंगात मामी आले तर प्रश्न विचारून घ्या पटपट. मी विचारतो. मावशी, मेल्या मामी मामी इतका वेळ बसून स्किड बघतोयस तरी चुकतोयस, मरतोयस. लक्षात ठेव, तुला गरजेपुरता घेतलंय, नट म्हणून नाही. बरं सॉरी मामी, मी काय म्हणतोय, यंदा तरी गावात पक्का रस्ता बनेल का? मामी हा मामी, माझं सावंतांच्या पोरीशी जुळेल काय? ते तुला चप्पल उचलायला पण ठेवणार ना. अरे हा प्रश्न तू घरी जाऊन आरशासमोर स्वतःला विचारला असतास ना, तरी उत्तर मिळालं असतं. हिला कशाला विचारलास? बस खाली. अरे वसर काय फालतूगिरी चालले रे, प्रश्न कसले इकडे विचारत बसताय. चला म्हणा लग्न करायचं. मामा तुम्ही थांबा, मी काय ते बघतो. आम्ही आमच्या आजीला सोड. मी हवं तर तुझ्या नावानं मामाच्या वतीनं ह्या घोडेवाल्याला 500 रुपये देतो. मामा बघा, आहे हे आहे. अजून इकडेच आहे तुम्ही? अरे 2 तास झाले वरात दारातच आहे. अरे मला किती टाइमपास करतोय. चल लवकर, मुहूर्त चुकेल. मी टाइमपास करतोय, हा? तूच टाइमपास करतेस. रे, तुझ्या अंगात कोणती तुलसा का कोणती आली होती? कोण तुळसा? तर म्हणा काय माहित कोण तुलसा. आणि माझ्या अंगात कशाला आली? तुला पोरगी पसंत नाही तर आता सांग, नाहीतर दुसऱ्याची पोरगी घेऊन येशील आणि मला म्हणशील आहे नाही चालणार नाही. वसरे ये वाजव रे. अरे थांबा वसरे, थांबा. मामा काय रे मामा काय? मामा चेक करा, परत काहीतरी बिघाड दिसतोय. मी अजिबात चेक करणार नाही. का? मी चेक मंगाशी केलं होतं, तिने माझा कान चेक केला. आता जे तुला चेक करायचं तू कर. नाही थांबा. ये बाबा नो, परत मामी आले. विचारून घ्या, प्रश्न विचारा. प्रश्न कसलं विचारतोस माणसाऱ्या? तिकडं लग्न म्हणा, जोराचं लग्न आईला. आपल्याला मोकळी करावी लागेल. अरे पण प्रश्न मी विचारा. मोकला होन कधी? प्लीज मामी मला सांग, माझ्या लेकीचं ह्या वर्षी लग्न होईल ना? नाही म्हणते मामा नाही म्हणते. अरे तू माझा भाचा आहेस ना. मामाच्या आधी तुझं लग्न झालंय, तुला 2 लेकी आहेत ना. तू तुझ्या पोरीचं लग्न होणार आहे का नाही ते विचारतो. तुला लाज कशी वाटत नाही? अरे माझं अजून लग्न व्हायचं आहे म्हणा, अजून संसार करायचा म्हणा. चला लवकर म्हणा, जोराचं लग्न आलंय ना रे. मामा हो. ए मामी हे बघ, मामी तुझ्या नावानं हवं तर आणखी घोड्यावाल्याला 500 रुपये देतो. नाही ना. 1000 रुपये देतो. अरे ती नाही बोलते तरी वसाऱ्या कशाला देतोस? हे घे मामा, हे बघा, चेक करा. आहे अरे 2 तास झाले वरात अजून हितच आहे. अरे मेल्या घाई कर, मुहूर्त चुकेल. अरे कसली घाई करतो, तुम्हीच ऐकत नाही. तुझ्या अंगात कधीपासून येते, मी तरी काय करू? ते काय नाही, मी आता जातो. ए घोड्यावाला उठ. घोडा कुठं आहे? घोडा कुठं आहे? ते मी खरं तर लग्नाच्या गडबडीत मी आलो, पण आज घोडा घरीच विसरलो. म्हणजे लग्नाच्या गडबडीत तू घरी घोडाच विसरलास? आवरा घोडा झालास तरी तुला काय अक्कल नाही वसाऱ्या? रे वसाऱ्या, तू घोडेवाला आहेस ना, तू घोडा कसा काय विसरू शकतो? अरे तू घोडा विसरला तर तू फक्त वाला राहिलास ना वसाऱ्या. वसाऱ्या, तुम्ही सगळे लोक मुद्दाम करताय माझं लग्न होऊ नाही म्हणून. ते काय नाही, मी पळत जातो तिकडं, तुम्ही डायरेक्ट हॉलवर या वसाऱ्या. नो आम्ही तर नाचतच जाणार. ये वाजव.